एक छोटंसं गाव होतं. तिथं सर्वांना जायला खूप भीती वाटायची. एक दिवस होतं असं, की स्वप्नीलचं त्या गावामध्ये घर असतं. त्याला आग्रह असतो, की मला काहीही करून घरी जायचं आहे, आपल्या घरी एकदा का होईना बघायचं आहे. पण त्याचे वडील त्याला नाही बोलत असतात. त्यांना माहीत असतं त्या गावात काय आहे. तर एक दिवस जो स्वप्नील असतो त्या गावाच्या दिशेने आपली फोर व्हीलर घेऊन जातो. त्याला तिकडंच कुठेतरी जायचं होतं, पण तो रात्र होते त्यामुळे आपल्या गावी जातो. गावी गेल्यानंतर त्याच्या वडिलांचे भाऊ तिथं राहत असतात. तिथं गेल्यानंतर एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या गावामध्ये 2 दरवाजे असतात प्रत्येक घराला. एक मोठा दरवाजा आणि एक छोटा दरवाजा. मोठा दरवाजा बंद असतो आणि छोटा दरवाजा उघडा असतो. कसाबसा तो आपल्या घरी पोहोचतो. पोहोचल्यानंतर तो छोट्या दरवाज्यातून आतमध्ये घुसतो. घुसल्यानंतर तो दरवाजा बंद करतो. तिथं एक छलावा असतो. तो छलाव्याचं महत्त्व असं असतं, की जर कुणी तो जर दरवाजा छोटा बंद केला, तर त्या व्यक्तीपाशी छलावा येतो 3च्या दरम्यान आणि त्याला मारतो आणि 13 दिवसानंतर त्याला मारून टाकतो. हे स्वप्नीलला जेव्हा त्याच्या चुलत्याकडून कळतं, तेव्हा स्वप्नीलला पण धक्का बसतो. स्वप्नील बोलतो, आता काय करायचं? त्यानंतर त्याचे आजोबा बोलतात, की तू तो दरवाजा उघड लवकरात लवकर. पण खूप वेळ निघून गेलेला असतो. त्यामुळं स्वप्नील जेव्हा तो दरवाजा उघडण्यासाठी जातो, तेव्हा तो दरवाजा आपोआप त्या दरवाजा उघडला जातो आणि तिथं तो जो छलावा असतो तो येतो आणि स्वप्नील खूप घाबरतो. त्याला बघून त्याचे चुलते ते खूप घाबरतात आणि त्यानंतर जो छलावा असतो स्वप्नीलला एक जोरात लाथ देतो. लाथ दिल्यानंतर तो बेशुद्ध पडतो. बेशुद्ध पडल्यानंतर छलावा तिथून निघून जातो. स्वप्नील उठतो. उठल्यानंतर जेव्हा तो विचारतो, की काय झालं आहे माझ्यासोबत? तर त्याचे आजोबा बोलतात, की तुला छलाव्याने मारलं आहे. पण स्वप्नीलच्या पाठीवर एक मोठं असं टेंगूळ आलेलं असतं. त्या टेंगुळामुळे स्वप्नीलला काहीच सुधरत नाही. तो पहिल्या आपल्या मित्राला कॉल करतो आणि इथली परिस्थिती सांगतो. त्यानंतर स्वप्नीलला माहीत असतं, की इथं जर आपण लवकरात लवकर काही केलं नाही तर आपला जीव पण जाऊ शकतो. त्यामुळे स्वप्नील मग आपल्या मित्राला बोलवतो तांत्रिकला घेऊन. मित्र पण तांत्रिक घेऊन लवकर गावात येतो. गावात आल्यानंतर सर्वात आधी तर जिथं तो छलावा असतो तिथं ते पोहोचतात. पोहोचल्यानंतर छलावा एका शेतामध्ये राहत असतो. तिथं पोहोचतात. तांत्रिक मंत्रतंत्र करून कसं तरी त्या छलाव्याला कायमचं अदृश्य करतात आणि त्या ठिकाणी त्या गावावरचं संकट निघून जातं.